आपण मागच्या तासाला ऑप्शनल मराठीचा जो पहिला पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला. या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. त्यापैकी अतिथी देवोभव या कथेचे लेखक वामन चोरगडे ही कथा आपली शिकून झालेली आहे. आपण मागच्या तासालाच दुसऱ्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. त्या कथेचं नाव आहे मोत्याची पीक. या कथेचे लेखक वि स खांडेकर या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. या पाठाचा परिचय आणि लेखकाचा परिचय आपण मागच्या तासाला घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे काही पाठ आहेत, ज्या काही कथा आहेत, जे काही वेचे आहेत, प्रत्येक पाठातून, प्रत्येक कथातून, प्रत्येक वेच्यातून काही ना काही मूल्य विचार आपल्याला स्वीकारता येतो. मुलांनो, कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये मूल्यहीन पाठ नसतो. प्रत्येक पाठामध्ये कोणतं ना कोणतं मूल्य दडलेलं असतं. तेच मूल्य आपल्या जीवन आविष्कारासाठी मदत करणारा घटक असतो. त्यामुळे तो फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण मोत्याची पीक या पाठाला आपण मागच्या तासाला आपण सुरुवात केलेली आहे आणि प्रत्यक्ष पाठाला सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. तर पुढील घटकांचा विचार आपण करणार आहोत. पहिला मुद्दा आहे पाणबुड्याची जमिनीवर पाऊस न पाडण्याची वरुण देवतेस विनंती. दुसरा मुद्दा आहे मृग मघाचा व हस्ताचा पाऊस क्षणभंगुर असतो. तिसरा स्वातीचा पाऊस पाडण्याची विनंती. पाणबुड्याची विनंती वरुण देवतेस मानणे. आणि त्यानंतर पाचवा मुद्दा आहे कोरडी नक्षत्रे. जे काही समुद्रात काम करणारे पाणबुडी आहेत, या पाणबुड्याने वरुण देवतेस विनंती केलेली आहे की हे वरुण देवता, तू दरवर्षी नेहमी सतत तू जमिनीवरच पाऊस पाडतेस आणि जमिनीवर पाऊस जे काही पाडतेस तो पाऊस काही कामाचा नाही. आणि त्या पावसामुळे सगळं काही नुकसान, नासधूस सगळं क्षणभंगुर आहे. जमिनीतला पाऊस काही चिरकाल टिकून राहत नाही, लगेच वाहून जातो इकडे तिकडे. आणि असं न करता दरवर्षीप्रमाणे यावर्षी असं न करता तू फक्त ज्या ठिकाणी समुद्र आहे त्याच ठिकाणी पाऊस पाड. या पाणबुड्यांची विनंती वरुण देवतेने मान्य केलेली आहे. आणि आता शेतकऱ्यांचा जो हंगाम आहे तो म्हणजे मिरूक, बोलीभाषेमध्ये मिरूक म्हणतात. मृग नक्षत्रापासून शेतकऱ्याच्या हंगामाला, मोसमाला, सीझनला सुरुवात होते. आणि मृग नक्षत्रातून जेव्हा पाऊस पडतो, शेतकरी पेरणी करतात, पावसाची वाट पाहत आहेत. सर्व शेतकऱ्यांचे ज्यांचे जीव शेतीवर अवलंबून आहे आणि ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस आज पडेल, पाऊस उद्या पडेल. या मृग नक्षत्रातल्या पावसाची चातक पक्षाप्रमाणे सर्व शेतकरी, सर्व मजूर, प्राणी, सर्वच लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. आज पडेल पाऊस, उद्या पडेल पाऊस, या नक्षत्रात पडेल, पुढच्या नक्षत्रात पडेल. हे महत्त्वाची नक्षत्र, त्या नक्षत्रामध्ये पाऊस पडतो आणि त्या नक्षत्रातच पाऊस पडल्यानंतर पिकांची पेरणी करतात. ते पेरणी केल्यानंतर उगवण होते, उगवण केल्यानंतर त्याची वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर त्यातून धान्याची निर्मिती होत असते. आणि कधी ही 2-3 नक्षत्र सोडल्यानंतर पाऊस पडला तरी त्याचा उपयोग होत नाही. अशा प्रकारे ही सर्व लोक वाट पाहत आहेत. मुलांनो, जी काही पावसाची नक्षत्र आहेत, मुलांनो, मराठी महिने जसे 12 आहेत,
इंग्रजी मासे 12 आहेत, तर नक्षत्रसुद्धा 12 आहेत. घरी कोणी समजा वयोवृद्ध ज्येष्ठ आजोबा समजा कोणी असतील तर त्यांना विचारा, ही 12 नक्षत्रेसुद्धा त्यांना माहीत आहेत, पाठ आहेत. कोणत्या नक्षत्रामध्ये पाऊस पडतो, कसा पडतो आणि त्याचा परिणाम शेतीवर कसा असतो. त्या नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर ते शेतीसाठी लाभदायक असते का शापदायक असते का नुकसानकारक असते, अशा प्रकारचे अंदाज शेतीत काम करणाऱ्या माणसाला प्रत्येकाला असतात. आता जी काही नक्षत्र अशी सगळी नक्षत्र कोरडी गेलेली आहे, पूर्णपणे कोरडी गेलेली आहेत. प्रत्येक माणूस, प्राणी, सजीव, जंतू हतबल झालेले आहेत. यावर्षी वरुण राजाने बळीराजावर अवकृपा केलेली आहे. बळीराजा म्हणजे शेतकरी, बळीराजावर अवकृपा केलेली आहे. का केलेली आहे, कशामुळे केलेली आहे, लोकांना काहीच कळत नाही. पाऊस दरवर्षी पडतो आणि दरवर्षी आम्ही पेरणी करतो. या शेतीवर संबंध मानव प्राणी अवलंबून आहे, पक्षी अवलंबून आहेत, कीटक अवलंबून आहेत, जनावरं अवलंबून आहेत, मजूरदार रोजगारी अवलंबून आहे. सर्व काही समाज या शेतीवर अवलंबून आहे. आणि पाऊसच आणि पडत नाही, त्याची चिंता, याची काळजी प्रत्येक माणसाला लागलेली आहे. असं का झालं असावं, कशामुळे झालं असावं, अशा प्रकारची अवकृपा निसर्गाने का केलेली असावी, याला कोण जबाबदार आहे. मुलांनो, जे काही निसर्ग चक्र आहे, हे निसर्ग चक्र निसर्गावर अवलंबून आहे. आणि या निसर्गाशी मानवाचा संबंध आहे. मानवाचा निसर्गाचं अतूट अशा प्रकारचं नातं आहे. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या पोटासाठी जंगलावर अतिक्रमण करतो आणि अतिक्रमण केल्यामुळे निसर्ग संतुलित न राहता असंतुलित राहतो, इनबॅलेन्स राहतो. त्याचे परिणाम जलचक्रावर होतात आणि जलचक्राचे परिणाम पावसाच्या रूपाने जमिनीवर होतात आणि जमिनीचे परिणाम माणसावर होतात. अशा प्रकारचं जलचक्र आहे. आणि या अशामुळेच आता मुलांनो, अशी वरुण देवता वगैरे आपण काही पाहिलेली नाही. पाणबुडीसुद्धा आपण पाहिलेली नाहीत. पाणबुडी असतात समुद्रामध्ये, काम करतात, पण ते सुद्धा या संस्कृतीचे एक घटक आहेत. त्यांना सुद्धा ते समुद्रामध्ये जरी काम करत असले, मोत्याचा जरी व्यवसाय करत असले, तर ते मोती खाऊन जगत नाहीत. मोती जरी मिळवत असले, तयार करत असले, समुद्रातून पाण्याच्या बाहेर काढत जरी असले, तरी त्यांना शेवटी भाकर खाऊन स्वतःचा हालचाल करावी लागेल. मग या पाठातले पाणबुडी असं का विनंती केली असेल, विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना. त्यांना सुद्धा अन्न लागतं, त्यांना सुद्धा भूक लागते, त्यांना सुद्धा तहान लागते. आणि ते शेतीवर पाऊस न पडता समुद्रावर पाऊस पड, अशा प्रकारची विनंती का केलेली असावेत. अशा प्रकारचे अनेक प्रश्न माझ्यासह माझ्या मनामध्ये निर्माण होणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. आता ही नक्षत्र तर पूर्ण कोरडी गेलेली आहेत मुलांनो. काय अशा प्रकारची नक्षत्र जर कोरडी गेली तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, उद्भवू शकते, हे तुम्ही पाहिलेलं नाही मुलांनो. मी एक वेळेस पाहिलेला आहे. भारताचा दुष्काळ तुम्हीही पाहिलेला नाही, मीही पाहिलेला नाही. 82ला दुष्काळ पडलेला होता. माझा जन्म झालेला होता, पण मी लहान होतो मुलांनो. तोही दुष्काळ मला काही समजलेला नाही. आत्ता एक 7-8 वर्षापूर्वी आपल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती.
पाऊस पडलेला नव्हता. मिरगाची सुद्धा पेरणी केलेली नव्हती. खरीप आपली रब्बीची सुद्धा पेरणी केलेली नव्हती. लोकांचे हाल झाले होते मुलांनो. त्यानंतर 6वा मुद्दा आहे स्वातीच्या पावसाचा वर्षाव. वरुण देवतेने पाणबुड्याची विनंती ऐकलेली. आता फक्त समुद्राच्याच ठिकाणी पाऊस पाडायला सुरुवात केलेली आहे आणि पाणबुड्यांना प्रचंड मोठा आनंद निर्माण झालेला आहे. पाऊस इतका पडायला लागलेला आहे एक थेंब सुद्धा शेतीवर, जंगलावर, जमिनीवर, मातीवर पडत नाही. आणि हा चमत्कारच म्हणायला पाहिजे. पण असं प्रत्यक्ष वास्तवामध्ये होणं शक्य नाही. ही जी कथा आहे रूपकथा आहे. लेखकाने प्रत्येकात्मक पद्धतीने, सूचक पद्धतीने, सांकेतिक पद्धतीने या कथेची मांडणी केलेली आहे. ही पाणबुडी सजीव नाहीत, निर्जीव आहेत. निर्जीव म्हणजे भूत आहेत. भूत समजून. आणि वरुण देवता कोण आहे हे आम्हाला माहित नाही. आपल्याला तर माहितच नाही. आणि वरुण देवता कोणाशी बोलत नाही. एक अनादी काळापासून अशा प्रकारची एक समज मांडण्यात आलेला आहे की वरुण राजा आहे आणि राजा आहे म्हणजे त्याची मिसेस असणारच आहे वरुण देवता. अशा प्रकारचे संकेत समजण्यात आलेले आहेत. आणि स्वातीच्या पावसाचा वर्षाव फक्त समुद्रावर धो मुसळधार सुरू झालेला आहे. 7 क्रमांकाचा मुद्दा स्वातीच्या पावसाने पाणबुड्यास आनंद होणारच. हा जो आनंद आहे हा चमत्कारिक स्वरूपाचा आनंद आहे. प्रत्यक्ष वास्तविक जीवनातला हा आनंद नाही. पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे. स्वातीचा पाऊस समुद्रामध्ये पडत असल्यामुळे पाणबुड्यास खूप आनंद होत आहे. पाणबुडी थुतय नाचत आहे, तांडव नृत्य करत आहेत. इतका आनंद त्यांना झालेला आहे. तो आनंद त्यांच्या मनामध्ये सुद्धा मावत नाही. तो गगनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न पाणबुडी करत आहेत. आणि अशा पद्धतीने जे चित्र या पाठात लेखकाने निर्माण केलेलं आहे. पाणबुड्याच्या मनातली इच्छा, आकांक्षा वरुण देवतेने पूर्ण केलेली आहे. आणि जसं काही पाणबुडी म्हणजे सर्व जग आहे. पाणबुडी जे विनंती करतात ती पूर्ण जगाची विनंती आहे असं समजून वरुण देवतेने त्यांची विनंती मान्य करून फक्त समुद्रातच पाऊस पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे. या समुद्रात फक्त समुद्रात पाऊस पाडल्यामुळे त्याचे परिणाम काय होतात हे पाणबुड्याला आणि वरुण देवतेच्याही लक्षात आलेलं नाही. त्याचे परिणाम दीर्घकाळ संपूर्ण सजीवसृष्टीवर निश्चितपणे होऊ शकतात आणि झालेले आहेत. 8 क्रमांकामध्ये पाणबुड्यांची तहान भूक हरवणे. पाणबुडी हे माणसंच नाहीत, हयात नाहीत. हे काय पिशाच आहेत, भूत आहेत. त्यांना तहान कशी लागणार आहे? भूक सुद्धा लागणार नाही. बघा, एखाद्या कॅम्प्युटर घ्या, मोबाईल घ्या, हे निर्जीव आहेत. त्यांना तहान भूक लागणार नाही. ते थकणार नाहीत, हे दमणार नाहीत, भागणार नाहीत. ते अविश्रांत काम करणारी ही वस्तू आहेत. फक्त माणसानेच एखादी वस्तू गरम झालेली, वापर खूप झालेला आहे आणि त्याला रेस्ट, विश्रांती अपेक्षित आहे असं समजूनच फक्त विश्रांती आपण द्यावी लागते. त्यांना काहीच कळणार नाही. पाणबुड्यांची तहानभूक हरवणे हे स्वाभाविकच आहे. ती माणसं जर असतील, जिवंत जर असतील, सजीव जर असतील, त्यांना तहान लागली, भूक लागली असती. बऱ्याच दिवसापासून पाऊस पडलेला नाही. एक थेंब सुद्धा पडलेला नाही. गाई, गुरं, म्हशी, जनावरं पाण्यासाठी व्याकुळ झालेली आहेत. पाणी 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 पाण्याचा थेंब करत आहे. पाऊस जर पडला तर अन्नधान्याची निर्मिती होते.
त्यामुळे सगळीकडे कोरडा दुष्काळ पडलेला आहे. अन्नासाठी सर्व काही वखलेले आहेत. अन्न खाण्यासाठी नाही, जनावरांसुद्धा नाही, पाणी नाही, काहीच नाही. कुठेतरी कसं तरी काहीतरी आणून थोडंफार जगण्यापुरतं तहानभूक हरवण्याचं काम ही माणसं करत आहे. सर्व माणसं, सजीव प्राणी भुके कंगाल झालेले आहेत. आणि ज्यांचं क्षेत्र निसर्गाने सुजलाम सुफलाम केलेलं आहे ते म्हणजे पाणबुडी. आणि पाणबुडी समुद्रामध्ये अतिशय आनंदी आणि समाधानी आहेत. पाऊस इतका समुद्रामध्ये पडलेला आहे, समुद्र उसळ्या मारत आहे, फेसाळत आहे, हसत आहे, नाचत आहे. परंतु ही माणसं समुद्रात भरती ओढीच्या दरम्यान ते काम करतात. आता मोतीच मोती काढत आहेत, एकत्र करत आहेत. जसं काही धान्याची रास निर्माण व्हावी, धान्याच्या राशीचा एकत्र ढिगारा असा तयार व्हावा, अशा प्रकारची मोतीच मोती तयार झालेली आहेत. आणि मोती पाहून, मोत्याचं पीक पाहून, मोत्याचा आलेला बहर पाहून समुद्रामध्ये मोती आनंदून गेलेले, गदगदून त्यांचं मन निर्माण झालेलं आहे. हे अशा प्रकारचे मोती कधीच पाहिले तर काय करावं. मोती तहान भूक सुद्धा त्यांना लागत नाही, इतकी मग्न कार्यमग्न झालेले आहेत. 9 क्रमांकाचा मुद्दा, पाणबुडी म्हणजे पिशाच. मी आता सांगितलं होतं. पाणबुडी म्हणजे पिशाच. पिशाच म्हणजे भूत. मुलांनो, वि.स. खाडेकरांनी पाणबुडी हे रूपक वापरलेलं आहे आणि वरुण देवता हे रूपक वापरलेलं आहे. पाणबुडी आणि वरुण देवतेच्या माध्यमातून सुंदर अशा रूपकथेची निर्मिती आणि गुंफन वि.स. खांडेकरांनी केलेली आहे. ही कथा मानवी मनाशी सुहृदयपणे संवाद साधणारी कथा आहे. सुहृदय वाचकांच्या मनपटलावर अधिराज्य करणारी कथा म्हणजे मोत्याची पीक आहे. ही कथा पुन्हा पुन्हा वाचावी लागते, मगच ती समजते, गडी उतरते. आणि आता सहजासहजी ही कथा समजत नाही. अशा प्रकारचं रहस्य या गूढकथेमध्ये दडलेलं आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. 10 क्रमांकाचा मुद्दा, माणूस व प्राण्यांची पावसावे उपासमार. माणूस व प्राण्यांची पावसावे उपासमार. माणसं चिंचेसारखी वाळून गेलेली आहेत. कुपोषण सर्वत्र पाहायला मिळत आहे. माणसाच्या चेहऱ्यावर, शरीरावर आनंद पाहायला मिळत नाही. कुपोषण उपोषणाचं संमिश्र दर्शन माणसाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि माणसांची व प्राण्यांची पावसावे उपासमार. प्राणीसुद्धा, माणसं कोणाला मागतील तरी हाक मारतील, बोलतील, संवाद साधतील, विनंती करून काहीतरी थोडंफार ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे खाण्याइतपत घेऊन तरी येतील. प्राणी कुणाकडे आणणार? प्राणी कोणाशी बोलणार, कोणाशी संवाद साधणार? आणि त्यांच्या हाकेला, ओरडण्याला, बोलण्याला कोण मदत करेल? कोण हाक देईल? अनेक प्रश्न आहेत. सर्वत्र संकटमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पावसाने अशा प्रकारची दडी का मारलेली आहे? लपून का बसलेला आहे? माणूस आणि प्राण्यावर
पाऊस नाराज काय आहे, कशामुळे नाराज आहे, काय कारण आहेत, अशा प्रकारचे अनेक प्रश्नांचा कल्लोळ माणसाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि पाऊस आहे, सर्व गोष्टी आहेत मुलांना. पाऊस नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही, कोणत्याच उड्या मारू शकत नाही. उडीसुद्धा मारण्याचा प्रयत्न आहे तर उडीसुद्धा जाणार नाही. कारण पावसाच्या माध्यमातूनच, पावसाच्या जोरावरच, पावसाच्या हिमतीवरच पावसामुळे जमिनीला ऊर्जा मिळते, पावसामुळेच काळ्याला वरदान मिळते. आणि तेच पाऊस जर नसेल ते माणूस काय करणार आहे. आणि काळ्या आईच्या जीवावर, हिमतीवरच माणूस उड्या मारतो. अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. 11 क्रमांकाचा मुद्दा आहे, जनावराच्या चाऱ्यापेक्षा मोत्याचा मोह. आणि हे जे पाणबुडी आहेत, समुद्रामध्ये मोती काढलेले आहेत, ढीग मारलेले आहेत राशीसारखा, पिकासारखा. आणि आता गावागावामध्ये जाऊन मोती विकायला लागलेले आहेत. मोती घ्या मोती, मोती घ्या मोती. लोकांच्या मनामध्ये प्रचंड मोठा प्रश्न पडलेला आहे. आम्ही अन्नासाठी अन्न करत आहोत, ही तर माणसं मोती विकायला लागलेली आहेत. मोती कुठे पिकलेली आहेत, मोत्यांचं पीक कुठं आलेलं आहे, पीक येण्याइतपत पाऊस कुठे आहे. मग हे मोत्याचं पीक तयार होऊ शकतं, निर्माण होऊ शकतं, मोत्याच्या पिकाची रास तयार होऊ शकते. धान्याचं काय, धान्य कशावर निर्माण होऊ शकत नाही. आम्ही असं काय, कोणती चूक केलेली आहे की आमच्या जमिनीवर पाऊस पडलेला नाही. त्या पावसाअभावी माणूस आणि प्राणी यांची उपासमार होत आहे, कुपोषण होत आहे. आणि जनावरांच्या चाऱ्यापेक्षा मोत्यांचा मोह. पाणबुडी आता मोती विकायला लागलेले आहेत, मोती घ्या मोती म्हणून. आणि माणसं या हाक ऐकून बाहेर येत आहेत. त्यांना वाटतं काहीतरी खाण्याची वस्तू आलेली आहे, काहीतरी पदार्थ आलेले आहेत विकायला. हाकेला पाहून बाहेर येतात आणि पाणबुडी म्हणतात मोती घ्या मोती. बऱ्याच दिवसापासून अन्नच पाहिलेले नाहीत, मोती तर लांबच राहिला प्रश्न. वाटतं मोती म्हणजे काहीतरी खाण्याचं, काहीतरी वस्तू आहे, पदार्थ आहे असं वाटतं. आणि ही माणसं बायकांना, स्त्रियांना मोती दाखवतात, कारण बायकांना अलंकार, दागिने फार आवडतात. सोन्यासाठीच इतके असुसलेले बायका असतात. आणि त्यातलाच एक प्रकार हा मोती आहे. आणि मोती दाखवतात, हे पहा किती सुंदर मोती आहेत, किती गोंडस आहेत, लालित्यपूर्ण आहेत, तुम्हाला खूप छान दिसतात. आणि ती स्त्री म्हणते आम्हाला खाण्यासाठी, जनावरांना खाण्यासाठी काहीच नाही, आणि मोती तुम्हाला कुठून घ्यायची. ती म्हणते ही मोती पाहून या कथेतली जी स्त्री आहे ती अन्न आणि चाऱ्याचा प्रश्न सुद्धा ती विसरून गेलेली आहे. आणि इतका मोह तयार झालेला आहे, मग मोती मला मिळतील का. हो मिळतील, काही हरकत नाही. मोती घ्यायची आणि त्या बदल्यामध्ये आम्हाला जीव खाऊ घालायचं, ओवाळणी द्यायची. ते म्हणतात आमच्याकडे एक दाणा अन्नाचा कण नाही, कुठली ओवाळणी द्याना, कुठं जीव घालणार. आणि पुढचा मुद्दा आहे पाणबुडी विलक्षण. पाणबुड्यांची विलक्षण अतृप्तता. पाणबुडी मुळामध्ये माणसंच नाहीत ना, ते अतृप्त असणार, विक्षिप्त असणार, त्यांना विलक्षण भूक लागली असणार. आणि त्या स्त्रीला वाटते हे माणसं तर आहेत का, अन्न करायला लागलेले आहेत, मोती तू विकायला लागले. मोती घेण्याइतकी क्षमता, कुवत कोणाकडे आहे.
सगळा दुष्काळ निर्माण झालेला आहे. अन्न नाही, धान्य नाही, पैसा नाही, काही नाही. सगळं काही जळून खाक झालेलं आहे. आणि ही माणसं कुठून आणली अशी मोती? आणि यांना तर अन्न पाहिजे. अन्न कुठून द्यायचं? आमचीच भूक भागत नाही, प्रश्न आमचे मिटत नाहीत. आणि यांना तर विलक्षण अशा प्रकारची भूक लागलेली आहे. आणि 13 पाणबुडी म्हणजे अस्थिपंजर. मग त्या स्त्रीच्या लक्षात येतं, हे तर माणसं दिसत नाहीत, हलत नाहीत एका ठिकाणी. ती विचार करायला लागते की आपल्यासारखी माणसं नाहीत, काहीतरी वेगळेच प्राणी दिसायला लागलेले आहेत. माणसाचे कोणतेच गुण यांच्यामध्ये दिसत नाहीत. आणि ही पाणबुडी तर नाहीत, हे अस्थिपंजर आहेत, हे भूत आहेत. यांचं पाहणं, यांचं बोलणं वेगळंच काय दिसायलंय. ही कथा कल्पनेच्या विश्वामध्ये जाऊन आविष्कार निर्माण करणारी कथा आहे. 14 मुद्दा आहे, पावसाअभावी अन्नाची कमतरता. पावसाअभावी अन्नाची कमतरता. पाऊस नाही, अन्न कुठले येणार? या पाणबुड्याला कोण खाऊ घालणार? कोण जेवायला देणार? कोण घरी बोलवणार? आम्ही सगळेजण अन्नासाठी हैराण आहोत. ही माणसं कसं काय मोती विकायला लागलेले आहेत आणि त्यामुळे जेवण मागायला लागलेले आहेत. जेवण मागायला गेलेत. आपण कुठून देणार? आमच्यासारखी माणसं असली असती तर मोती कुठून विकली असती? मोती आली कुठून? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात मुलांनो. आणि 15वा मुद्दा आहे, स्वातीच्या पावसाने मोती निर्मिती. आता स्वातीचा पाऊस पडल्यामुळे मोती निर्माण झालेले आहेत. आपली माणसं तर समुद्रामध्ये मोत्यांचा व्यवसाय करत नाहीत. मी माणसं आली कुठून? आपली माणसं शेतीवर जगणारी माणसं एक ना अनेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण करतात मुलांनो. ही कथा अनेक प्रश्नांना वाचा फोडणारी कथा आहे. 16 मुद्दा, अन्नासाठी संन्यासाची पाणबुड्याकडे धाव. अन्नासाठी संन्यासाची पाणबुड्याकडे धाव. या कथेतला एक संन्यासी आहे, तो म्हणतो, त्याला अर्थ, ही माणसं अन्नच घेऊन आलेली आहेत. आणि तो धाव घेतो, ओ पाणबुडी, मला अन्न पाहिजे, अन्न द्या ना. तुम्ही काय अन्न घेऊन आलात ना? तुम्ही कोणतं तरी पीक विकायला लागला. तुम्ही ते पीक मला खाता येईल ना? माझी भूक भागवता येईल ना? पुन्हा त्याच्या लक्षात येतं, अरे हे धान्य विकणारे, पदार्थ विकणारे ही माणसं नाहीत. आणि तो संन्यासी धाव घेतो पाणबुड्याकडे. व त्याच्या लक्षात येतं, अरे ही माणसं नाहीत बाप्पा, हे काय तर अजब गजब प्रकार आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं. आणि हा अजब आणि गजब प्रकार तो संन्यासीच्या लक्षात आलेला आहे. सगळ्याच्या लक्षात, अरे ही माणसं नाहीत, ही कोणतरी वेगळीच बाब आहे. विलक्षण आहे, चमत्कारिक ही बाब आहे पाणबुड्यांची. लोक हळूहळू दूर व्हायला लागलेले आहेत. त्यांच्या जवळ सुद्धा कोणी जात नाही, कोणी विचार सुद्धा नाही. मग त्यांच्या लक्षात, अरे मोत्याच्या पिकानं प्रश्न सुटणार नाहीत. मोत्याच्या पिकामुळे जग, प्राणी, माणूस, मानवता समृद्ध होणार नाही. ही गोष्ट खाऊन जगता येण्यासारखी नाही, ही विकता येण्यासारखी. पण घेणार कोण आहेत? जी माणसं घेणार आहेत त्यांच्याकडे दुष्काळ पडलेला आहे. मग त्यांच्या लक्षात आले, आपण काय चूक केलेली आहे. आपण चुकीचं वरुण देवतेला विनंती केलेली आहे. पुन्हा त्यांच्या लक्षात येतं. आणि शेवटचा, स्वातीपेक्षा इतर नक्षत्राच्या पावसाची आवश्यकता. स्वातीचा पाऊस पडून काहीच उपयोग नाही. त्याचा फायदा कोणाला होणार नाही. फायदा फक्त भूतांना होतो, पिशाचांना होतो. पण इतर नक्षत्राचा पाऊस फार महत्त्वाचा आहे. मृगाचा पाऊस, मगाचा पाऊस, हस्ताचा पाऊस पडल्यामुळे जमीन, पिकं, प्राणी, पशुपक्षी जीवन जगतात. आणि या स्वातीच्या पावसाची काही आवश्यकता नाही. स्वातीच्या पावसावर फार थोडे लोक जगतात. मोत्याचा व्यवसाय करत नाही असं आजही लोक करतात. मोती
समुद्रात पिकतात मोती शिंपल्यामध्ये, त्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत, थोडीफार लोक आहेत. परंतु मेन हा घटक आपल्या देशातला शेतकरी आहे. शेतीवर 70-80% लोकांचा व्यवसाय अवलंबून आहे. शेतीशी निगडीमध्ये पाणबुड्याचा व्यवसाय करणारी माणसं जरी असली तरी त्यांना अन्नच खावं लागतं, अन्नच जगावं लागतं, अन्नावरच जगावं लागतं, अन्नावरच भरणपोषण करावे लागते. मोती खाऊन जगता येणार नाही. कारण मोत्यांचा व्यवसाय करून जगता येतो. पण मोती विकण्यासाठी मोती घेणारी सुद्धा माणसं असावी लागतात ना. घेणारी सुद्धा माणसं असावी लागतात. घेणाऱ्या माणसाकडेच अन्नाचा कण नाही, पैसा नाही, मग ती माणसं कुठून येणार? त्यामुळे स्वतःच्या पावसापेक्षा मृगाचा, मगाचा, नक्षत्राच्या पावसाची अत्यंत गरज आहे. त्यावरच संपूर्ण जग जगणं अवलंबून आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा संपलेली आहे. आपण समारोपाकडे आपण या कथेच्या वळणार आहोत. वि. स. खांडेकरांनी रूपकथा लेखन करून जीवनवादी संस्कार आणि संदेश दिला आहे. जीवनवादी संस्कार आणि संदेश दिला आहे. ही कथा, रूपकथा ही मानवी जीवनाला संदेश आणि संस्कार देणारी कथा असते मुलांनो. कल्पकता, सूचकता, तत्वप्रतिपादन आदी विशेष या कथेतून व्यक्त होतात. भूक आणि दुःख याची आठवण ही कथा करून देते, निश्चितपणे करून देते मला. भूक आणि दुःख याची आठवण ही कथा करून देते. अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा संपलेली आहे. उद्याला आपण दुसऱ्या कथेचा विचार करणार आहोत. धन्यवाद.